म्हणजे हे बघा, ही जी घड्याळ दिसते ना, ती रविबाईनं दिली मला गिफ्ट बर्थडेची. हे बघ एकदम वाव, आवडला तुला? इकडं बघ ना माझ्याकड, तुला आवडलाय का? होती त्याच्यामुळं. कशी वाटली आहे तुला? कितीची माहिती आहे का तुला? मला काय माहिती बापा, पहिले नाही होते 1000 रुपयाला 500 रुपयाला. हे किती? तर नमस्कार सगळ्यांना. मी आलेलो आहे आजच पुण्यावरून. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे बघा, ही जी घड्याळ दिसते ना, ती रविबाईनं दिली मला गिफ्ट बर्थडेची. हे बघ काय झालं असं? काय दिलं मोठ्या पप्पानं? मला काय दिलं गिफ्ट? गिफ्ट काय दिली मोठ्या पप्पानं? ए दीदी, हे गिफ्ट दिलं मला. ही अशी घड्याळ दिलेली आहे, 1000 रुपये. आणि सकाळी 5 वाजेलाच निघालो होतो. तो पण जॉबला कामाला निघाला होता तिकडं शाळेवर जायला. आणि आम्ही पण इकडं जालन्यासाठी निघालो होतो, ओम भाऊ आणि मी. आम्ही दोघं जण. तर ट्रॅफिकमुळं आम्ही काय केलं माहिती का, झोपीला जरा हे दिलं आणि 5 वाजताच घराच्या बाहेर निघालो. आणि आम्ही 1-1:30 वाजेपर्यंत मी गावाकडे पोहोचलो डायरेक्ट कारल्याला. आणि तर भेळाला हे आंब्याची झाडं आणलेली होती. हे दिसतंय का तुम्हाला? हे 2 आंब्याचे झाडं त्यानं दिले होते. आणि मला म्हणे की ते नानाचं म्हणणं होतं की तू घेऊन ये, आंब्याचे झाडं अजून आणायचे होते पण ते तिकडं दुसरीकडे होते 70 किलोमीटर लांब. तिकडं काही जाणं झालं नाही आमचं. त्याच्यामुळं काय केलं, त्यानं 2 आणून ठेवलेले होते, तेच घेऊन आलो. त्याला म्हणलं नेक्स्ट टाईम आणू आणि नंतर लावता येईल. कारण एवढे लावायला पण कसं आहे माहिती आहे का, डायरेक्ट आता सोयाबीन पेरलेली नाही त्याच्यामुळे लावता येत. आता हेच इथं काहीतरी कडीला कुठंतरी. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला तर माहीत आहे आपण आलेलो आहे पुण्याला, कारण कालच आलो आहे. आम्हाला थोडं काम होतं. तर रविबाईची रूम पण होती आणि पहिले पण आम्ही नेहमी यायचो इकडं. तर ह्यावेळेस भरपूर आम्हाला लेट झालं 2-3 महिने, कारण रविबाईच तिकडं आलेला होता. तर म्हटलं चला यावेळेस जाऊया, 2-3 महिने झाले. तर भरपूर जणांच्या कमेंट येत होत्या, दादा तू चेहऱ्याला काय लावतो आणि तुझ्या चेहऱ्याला म्हणजे खूप ग्लो करतोय. तर चला आज मी डबल एकदा तुम्हाला सांगतोय की आपलं डेली रुटीन कसं असतं. तर हे तुम्ही बघत असाल, चेहरा जर जास्त क्लीन दिसतोय मागच्या काही महिन्यापासून, कारण की आम्ही क्युअर स्किन नावाचं जे ॲप आहे त्यातून ट्रीटमेंट घेतलेली आहे. क्युअर स्किन ॲप आपल्याला फ्रीमध्ये मिळून जातं प्ले स्टोअर ॲप स्टोअरला. तुम्ही जाऊन ते डाउनलोड करायचं. तिथं तुम्हाला सिम्पली काही प्रश्न विचारले जाते, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं एज, तुमचं नाव, त्यानंतर तुमचे काय प्रॉब्लेम आहे, केसांचा आहे का चेहऱ्याचा आहे. तर मग ते तुम्ही सगळं फिल केलं, मग नॉर्मल काही क्वेश्चन विचारले जाते. डॉक्टर पर्सनली तुम्हाला विचारतात की तुम्हाला काही कोणत्या गोळ्या घेताय का, काही मेडिसिन चालू आहे का, आणि पोल्युशनमध्ये किती वेळा जाता, उन्हामध्ये किती वेळ बसता, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. आणि ते मग सगळे ॲनालाइज करतात. त्यानंतर आपल्या चेहऱ्याचे 2 फोटो घेतले जातात. एक समोरच्या साईडनं फोटो घेतला जातो आणि एक साईडने घेतला जातो, कारण जे आपले प्रॉब्लेम असतात ते डिटेक्ट करतात त्यांना. आणि ते पर्सनली डॉक्टर चेक करतात. आणि ते चेक केल्यानंतर आपल्याला एक किट तयार करून दिली जाते. आता मी एक प्रोडक्ट दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे नॉर्मली आम्ही सोबत ठेवतो. ही सनस्क्रीन आहे, ही आम्ही डेली यूज करतो. आता काय झालेलं आहे, ही सनस्क्रीन माझी आहे, ही त्यामुळे तुम्हाला दाखवतो. ही सनस्क्रीन यूज करतो, ही क्युअर स्किनचीच आहे. एक कस्टमाइज किट तयार करून देतात बघा डॉक्टर. कस्टमाइज किट म्हणजे ती तुमच्या चेहऱ्यानुसार असणार आहे, प्रत्येकाची वेगळी असणार आहे, कोणाची ही सेम नसणार आहे. तर ती कस्टमाइज किटमध्ये काही प्रोडक्ट येतात, एक 2200 रुपयाचे येतात एक, आणि 4-5 प्रोडक्ट येतात त्यामध्ये. ते आपल्याला यूज करायचे असतात. आणि ते जे प्रोडक्ट आहे ते वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसणं चालू होऊन जातं. आता क्युअर स्किन ॲपच आपण का निवडावं, कारण की आपण जरी दवाखान्यात गेलो तर आपल्याला त्याचे कन्सल्टेशन चार्जेस लागतात डॉक्टरचे, मेडिसिन असते. त्यामुळं आणि सगळा प्रॉब्लेम होऊन जातो. इथं सगळं फ्रीमध्ये, फक्त आपल्याला किटचे पैसे द्यायचे. आणि ते किट घेतल्यानंतर ती यूज केल्यावर तुम्हाला 100% फरक दिसणार आहे. परत क्युअर स्किनचे अजून तुम्हाला फायदे सांगतो, ज्यामध्ये तुमचा मंथली फॉलोअप घेतला जातो. तुम्ही डॉक्टरांशी कधीही बोलू शकता. त्यासोबतच तुम्हाला वॉटर इंटॅक्ट असतो, म्हणजे पाण्याची रिमाइंडरसुद्धा देतात. सोबत डाएट प्लॅन देतात, कस्टमाइज डाएट प्लॅन असतो तुम्हाला. ह्या सगळ्या सुविधा आपल्याला त्यामध्ये देतात. आणि क्युअर स्किन ॲप आहे एकदम फ्रीमध्ये. तुम्ही पण जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकता. जर कधी तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट सेक्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. आणि हो, स्क्रीनवर कुपन कोड देखील आहे, वैशू 100. तो जर की तुम्ही यूज केला तर तुम्हाला डिस्काउंट देखील मिळणार आहे. म्हणून पटकन जा,
ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या चेहऱ्याची ट्रीटमेंट आत्ताच जाऊन घ्या. चला. चल लावू नाही. काय करते ग बाई? काय लावायचं आपल्याला? आंब्याचे झाड. आणि तुला करमत होतं का मी गावाला गेलो होतो तर? कोणती का? कॅरी बॅग काही नाही तिच्यात, आईने झाकून ठेवलं ते. तुला करमत होतं मी नव्हतं तर? करमत होतं? तुला आठवण नव्हती येत का माझी? हा, काय काय आणलं तुला सांग बरं. शाळेत जायचं म्हणलं तर जीवावर येतं, पण घरी अभ्यास करते त्याच्यामुळं काही नाही एवढा विषय. पण वावरात जायचं म्हणलं की आईच्या पुढं लगे निघते, पण आई तिला आणत नाही जास्त वावरात. काय चालू आहे काम तुझं? आणि ज्याला कोणाला काय काय लावले का? डांगरच आहे का? हां, काशी फळ डांगर ज्यांना कोणाला लागत असेल तर आताच बुकिंग करून ठेवा, कारण आमची इथे बघा 1 वेल 2 वेल, ते तिकडे 3 वेल आणि त्याच्या पुढे एक 4 आहे आणि ते तिथं बेलाचं झाड आहे. हे मस्त असे लावलेले आहे. आणि इथं लिंबू आहे ना, लिंबूनी लावलेली आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. इथं सगळे दगड होते ते सगळे बाजूला केले आम्ही. इथं डबल एक हे बघ, एवढे डांगराची लावले कशाला यार तू? ओ इकडे मग इकडे ते लागल तुझ्या पायाला. इकडे झाड लावायचं आपल्याला. काय करत होती आई तू आता? हे बघा आपलं सोयाबीन असं आहे एकदम मस्तपैकी, ताणच नाही आहे. मी औषध शिपून गेलो नंतर नानानं त्यांनी शिपलं औषध, पण त्यानं काय आहे माहिती का, काही गवत जळालं नाही बघा, जळालं नाही आणि त्यानं जास्त हे झालेलं आहे, त्याच्यामुळं सगळा प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळं आईला यावं लागायला. मग वैष्णवीला घेऊन या आता उद्या. आहे तरी की मग दवाखान्यातून काय आणायचं ना. गोळ्या आणले ना. तिला म्हणलं मग चिठ्ठी टाक मला दिदे, ए दिदे, ए काय झालं मम्मीला? हिनं मारलं का मम्मीला? काय केलं तू मम्मीला? औषध टाकलं दीदी म्हणजे डोळे नीट होते. हा, आणि तुला वावरात करमतं का ग? काय ऐक ना, इकडे बघ ना, वावरात करमतं का तुला? आणि रोज येशील वावरात का इथंच राहते? हा, राय नाही तर काय होतं. हो का? तर चला. हो नाना, लय मदत होईन इथं, कशाला हे करता? मदतच पाहिजे रे, ऐका जातो मी. हा, मदतच पाहिजे, काय होत नाही. अहो त्या आपटे झाडासारखं डायरेक्ट मदत लावूस तर कडीला लावलेलं, पण कडीला काऊन नाही लावायचं? कडीला कुठं लावतो? तिथं तिथं अलीकडलं होते आपट्याच्या झाडाजवळ. तिथं लावून एक तिथं लावा, एक इथं ह्या मोकळ्या पटांगणात तरी लावा दीदीच्या पलीकडून. मग उग मदत लावण्यात मतलब नाहीये. ट्रॅक्टर नाही होतं, डबल काही करता येत नाही, काहीच नाही. हे इथं लावू ना, हे बघा, हे इथं एक जर लावलं ना मस्त आहे ना, ताण नाही आहे. हां दीदी, कुठं कुठं लावायचे झाडं? काही नाही उचलायला. तिकूनच उचला होता बरं शिकून. हा, आणि त्याला चांगलं गोल लाकडं इकडं राहू. आता डबर उचलायचं कामच नाही. आणि आई एवढी वेल कशाला लावली तू? डांगराची न्यायची आणि त्याची, ते सगळं भरून जातं हे इथं. कोण खाणार एवढे सांग बरं? का विकायला न्यायचे? माझ्या हाताने एका जरी याला 5-50 येते, इतके पडते एकदा जर पडायला. पण नेईन कोण? कुठं लावायचं सांगा ना. ए दिदे, चल ना झाडं लावायला.
चल गड्ड खान चल. इतक्या जवळ बरं आहे का दूध मोठाले होते. काटेच नाही त्याला, खोटं बोलते का? ये इकडून चलत, हा मोठाले होते ना. ये चलत पटकन. काय नाही दाखवायचं आपल्याला, हे इथं जायचं. विहिरीला किती पाणी आहे ग? हा चल विहिरीचं पाणी बघू आपण. विहिरीला एवढं पाणी आलेलं आहे, पूर्ण विहीर भरली, पाऊस गिऊस मस्त झालेला आहे. भेव वाटायचं काय आहे त्याला? लांबूनच बघू आपण, लांबूनच बघू. हे बघ, म्हणजे 3 आणि 3 6 आणि 1च फूट असं, म्हणजे 6 ते 7च फीट पाणी कमी आहे भरायला विहीर. म्हणजे जमिनी लेवल पाणी आलेलं आहे सध्या. हे बघा, जमिनी लेवल पाणी आलेलं आहे. किती पाणी आहे तिथे? भीती वाटते का तुला? चल मग इकडे चल रे बाबा, चलो बाबा चलो. तर चला, बाकीचा मी तुम्हाला घरचा व्हिडिओ दाखवतो. कारण काय माहिती का, घरी काय काय आणलेलं आहे काय हे थोडंफार तुम्हाला दाखवेल मी नक्कीच. कारण दीदीला ड्रेस आणला आहे, थोडं खायला आणलं आहे, बाकी काही एवढं विशेष नाही आहे. पण थोडं काम होतं त्याच्यामुळं जावं लागलं. तर घड्याळ म्हणजे वॉच दिली आहे मला रविबाईनं. कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण अचानक विषय झाला, फिनिक्स मॉलमध्ये गेलो. अरे 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 खागरीचे ते कडू हात होय. फिनिक्स मॉलमध्ये गेलो सहज, आणि तिथं गेल्यानंतर त्या दोघांचा प्लॅन झाला. तर रविबाई म्हणजे तुला काय घ्यायचं तर घे. माझ्याकडे वॉच होती पहिले, पण ती आवडली होती त्याच्यामुळं. कशी वाटली आहे तुला? चांगली वाटली. कितीची माहिती आहे का तुला? कितीची मला काय माहिती बापा, पहिले नाही होते 1000 रुपयाला 500 रुपयाला. हे कितीची असं सांग मला अंदाज. असं 7,000ची. कितीची असं ना? तर चला कमेंटमध्ये सांगा आम्हाला, कारण यांना सांगाल मी त्याची प्राईस किती आहे काय नाही. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. ओ तर चला, मी भेटतो तुम्हाला घरी गेला की. बाकी आजीची रिॲक्शन घेतो, त्यांना विचारतो. तर चला भेटतो थोड्या वेळ. तर हे बघा आणलेली हे बॅग, आणि आमची दीदी सगळेजण म्हणताय की पार्लेजीवाली जे पार्लेजी बिस्किटचा पुडा आहे त्याच्यावरची जे दीदी दिसतीये ना, तर तशी दिसतीये का ग तू पार्लेजीवाली? तर हे बघा अशा प्रकारे आणलेलं आहे. असं त्याचं हा, किती घे आपली द्वादश झाली काय कपडे काढायला लागले वैष्णव. तिचा ड्रेस आहे तिच्यात, येतो का बघू. तर हे बघा अशा प्रकारे चालू आहे. आणि बा बॅग सगळी भरली ती ती हा चिखलानं भरली बघ ती. वैष्णव उद्या आता खुरपायला जायचंय तुला. दीदी ए दीदी, हा येतं का नाही? आई तिला शिकवून दे सगळं. तुझ्या डोळ्याचं बरं आहे का आता? ती 7च चालू झाली म्हणे तू. आपण ती कुठं आहे आपल्या जवळ आहे. आता डॉक्टर म्हणे हे चालू होणारच आहे. आता तापीची कशी होती मध्ये तशी आता हे डोळ्याची येणार आहे. हिला जपा, हिला येते तर लय परेशान करून बरं आहे. नाही, झाले 3 दिवस भर होता, आज काहीच नाही. हे बघा सगळा कपड्याचा बाजारच आहे. हे देखो. आणि तुम्ही म्हणत असन वैष्णवीला ड्रेस नाही आणले, वैष्णवीला ड्रेस नाही आणले. वैष्णव तू ड्रेस कधी घालते रे? मग आता इथं जाऊन खेड्यात आहे तो बंद नाही काय ते? 15 घालायला. हे कसं आहे तिला त्याच्यावर घालून बघू दे ना, तिला घालून दाखव. एकच झालं. तर तू म्हणत असन हिला ड्रेस तर ड्रेस आणून किती आहे घरी ड्रेस आहे का? व्हाईट कलर आहे ना दीदी? व्हाईट कलर आणला. लय छान आहे, खूप छान. मिडी आहे ती. आता थँक्यू का. मन मोठे आहे. हे बघ हे बघ थँक्यू. काय म्हणते. घालून बघ, आई घालून दाखवते तुला. इकडे ना मी घालून. तर वैष्णवीला साड्याचाच विषय आहे, ती साड्याच घेते. कारण कसं असतं, तू साडी घे म्हणतीये. हा तुला साडी घेऊ त्याचा विषय नाही. बघ तू काय विषय नाही. तर तुला वैयक्तिक घ्यायची असन तर ये. वैयक्तिक
तुम्ही मला म्हणता महालक्ष्मीला आणायचे सुरतला गेले तर आम्ही नाही का 6 साड्या आणा म्हणलं आता. कशासाठी सहा आता महालक्ष्मीला काय महिना आहे का? मग काय मतलब आहे रे? तुला वैयक्तिक घ्यायचे असेल घालायचे असेल तर ठीक आहे. मग तुम्हाला मी कधी म्हणलं का की मी तुम्हाला घेणार नाही किंवा तुला लक्ष्मीसाठी गेलं छान. आहे का? महालक्ष्म्याचा न्यायचा ते जावाचे तवा पाय. वैयक्तिक मला काय वाटतं आपण आपल्या आता मी बघ किती ड्रेस आणले 4-5 ड्रेस आणले. वैयक्तिक आपलं पाहिजे. त्याच्यामुळे तुला कधी घ्यायचं सांगतोय पैसे सगळे. कारण काय रवी बॅन तिच्या बड्डेला पण 2,000 रुपये दिले होते तिला. आणि माझी घड्याळ तर तुम्ही बघितलेलीच आहे. आता तुम्हाला वाटत असं ना ड्रेस नाही ड्रेस घालतीच कधी मला समजत नाही. इकडं घालायचं म्हणलं ना बंधनं काय विषय असतो माहिती आहे का की गल्लीचे याचा त्याचा गल्लीत कोणीच वापरत नाही. आता तू माणसं कोणाशी काय घेणं त्यांना पण कसं आहे सगळ्यांच्या सगळ्या हिशोबानं राहावं लागतं. आपल्याला आपल्या पद्धतीनेच नाही जावं लागत. कुठं बाहेर गेलं तर ती नक्की घालती आहे ड्रेसच. पण त्यात तो हिशोब आहे. दाबडीला गेली तिकडं पण वापरती वाटतं थोडे बहुत. तर तसं काही असं बंधन म्हणून नाही आहे पण सगळ्या गोष्टी आहे. तर तुम्हाला सांगतोय एक गोष्ट आहे. तर शेगावचे एक ताई आहे देशमुखच आहे त्यांचं आडनाव देशमुखच आहे. खूप दिवसापासून मला म्हणताय की तुम्ही इकडे इतक्या वेळेस आले पण आम्हाला भेटले नाही. आणि त्या आमच्या एकदम जवळच्या पाहुण्या निघल्या. तर वाव आता तुम्हाला मी आमची दीदी दाखवतो कसं आहे एकदम. वाव आवडला तुला? आता इकडं बघ ना माझ्याकड. तुला आवडलाय का? छान आहे का? एवढं हसायला काय झालं तुला? काऊन हसती एवढं? पडशील. हे बघा मिडी आणि वरचं टॉप आहे एकदम मस्त आहे. तिला आवडलंय. अरे रे 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 रे. ड्रेस गोळा झाला तू काळी झाली ग. आमची दीदी कशी दिसते तिच्यासाठी छानशी एक कमेंट करा. आणि माझ्यासाठी वाईट करायची असेल करा. वैष्णवीसाठी काय स्पेशल तिला सांगा. साड्याचं याचं त्याचं. वाव छान आहे टिकल्या पण. तुझ्या मम्मीला तर असा विषय कसा आहे व्हिडिओ आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आता कमेंटमध्ये तुम्ही बोलताय व्हिडिओ डिलीट टाक ओमचं असं तसं हे ते. पण त्यांच्या मागं पण थोडं दवाखान्याचा विषय लागलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला लवकर यावं लागलं. तर चला त्यांच्या व्हिडिओमधून तुम्ही बघितलंच असेल. आपण जास्त बोलू शकत नाही. आपल्याला जास्त त्याची म्हणजे हे नाही आहे कल्पना. तर चला व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की. आणि चालू आहे आता हळूहळू व्हिडिओ करणं. सगळ्यांना हाय कर दिदे. हाय कर. इकडं बघ. माझा ड्रेस कसा वाटतो विचार. विचार ना माझा ड्रेस कसा वाटतोय कमेंटमध्ये सांग. कसा वाटतो सांगा मग. माझा ड्रेस कसा दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि 1 2 म्हणून दाखव त्यांना 10 पर्यंत. म्हण ना पटकन दिदी हुशार आहे ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि ABCD BBCD FGH IST म्हणतीये पण थोडं ती गडबड जास्त आहे त्याच्यामुळे थोडं हुकतीये. तर हे सगळं येतं आहे पण कसं आहे गडबड जास्त आहे आनंद जास्त झालेला आहे. पडशीन दिदी हा. तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटतो तुम्हाला अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. बाय 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 पदे सगळ्यांना. पप्पा ओके.